राजनीति के आयाम किस ओर चले, क्यों अच्छे भले किरदार कहाणी छोड चले. नमस्कार, मी आतिश शिंदे. डॉक्टर मनमोहन सिंग आता आपल्यात राहिलेले नाहीत, त्यांच्या फक्त आठवणी राहिलेल्या आहेत. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अचिव्हमेंट्सबद्दल आपण आजच्या ह्या शॉर्ट व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. डॉक्टर मनमोहन सिंग हे आपल्या देशाचे 13वे प्राईम मिनिस्टर होते. तसेच ते पहिले सिख प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया पण राहिलेले आहेत. त्यासोबतच ते 4th लॉंगेस्ट सर्व्हिंग प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया पण राहिलेले आहेत. तसंच बघायला गेलं तर ते आपले 22वे फायनान्स मिनिस्टर देखील होते व 16 सप्टेंबर 1982 ते 14 जानेवारी 1985च्या दरम्यान ते RBIचे 15वे गव्हर्नर देखील राहिलेले आहेत. तसेच 1972 ते 1976 या कालखंडादरम्यान ते आपले चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर पण राहिलेले आहेत. तसेच डॉक्टर मनमोहन सिंग यांना भारताचा 2nd हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड म्हणजेच पद्मविभूषणने देखील भेटलेला आहे. तो त्यांना 1987 साली भेटला होता. व त्यासोबत सौदी अरेबिया या देशाने त्यांचा जो 2nd हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे, जे की त्या अवॉर्डचं नाव आहे ऑर्डर ऑफ किंग ऑफ अब्दुल्ला झीज. ठीक आहे, अब्दुल्ला झीज, ऑर्डर ऑफ किंग ऑफ अब्दुल्ला झीज हा देखील त्यांना 2010 साली भेटलेला आहे. व जपान देशाने देखील त्यांना 2nd हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड दिलेला आहे त्यांच्या देशाचा, तो की 2014ला दिला होता. त्याचं नाव आहे ऑर्डर ऑफ दी पाउलोनिया फ्लॉवर्स. थँक्यू.